हॅलो नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही चाललो आहे पार्लरवरती आणि मुलांचे बघा कसं येण्याचं स्टेप वाईज येतात ते. तर आता इकडे मी पार्लरवरती गेले तर बघते इकडं सगळे अशी ज्वारी कालच सांडली होती आणि इथे गाडी लागली होती, त्यामुळे मला काही ती भरता आली नाही. आता ही ज्वारी काही माझी नाही आहे. वरती 4 मजली बिल्डिंग आहे आणि माझा खाली गाळा आहे, शॉप आहे. तर वरून कोणाची तरी ज्वारी अशी सांडली तर त्यांनी ती तशीच ठेवली आणि काहीतरी लोकांना वाटलं पाहिजे. आणि खूप त्रास आहे मला, ह्या दुकानासमोर आहे ना माझ्या खूप त्रास आहे. गाडी येऊन लावतात आणि असं काही वरून पडलं ना तर ते उचलत नाही वगैरे. तर ज्यांची कोणाची ज्वारी होती त्यांनी खरंच येऊन उचलायला पाहिजे नव्हती, कारण धान्य असं वायाला जाऊ नाही देवा. त्यांनी उचलून थोडेसे स्वच्छ करून धुतली असती तरी ती यूज झाली असती, पण त्यांनी जसं केलं नाही आणि भरपूर ज्वारी अशी रोडवर पण गेली होती. आता जेवढी माझ्या समोर होती तेवढी मी अशी भरली आणि खूप मला आहे ना खूप असं हे वाटतं की लोक किती गैरकाळजी असते. दुसऱ्याला त्रास द्यायचा, दुसऱ्याच्या दारासमोर पडले म्हणजे आपली वस्तू दुसऱ्याच्या दारासमोर पडली, त्याला त्याचा त्रास होतोय, हे खूप घृणास्पद आहे. म्हणजे त्याला शब्द पण आता मला बोलता येत नाही. कस्टमर चालू असतात, ते पायंदळी पडतंय. आता ते दारात घाण दिसल्यावरती धान्यच आहे पण ते वेगळंच वाटतं ना. दारात असा राडा दिसल्यावरती लोक कानकूस करतात यायला. तर नमस्कार, आता वाजले आहे दुपारचे 4, संध्याकाळचे 4 आणि मुलांना भूक लागली आहे. सुद्धा दुपारी जेवणच नव्हते ते. आता त्यांच्यासाठी ब्रेड असे बनवत आहे आणि छान असं तूप लावले, गावरान गाईचं तूप आहे. थांब 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 कडक करते. आणि ह्याला ते चॉकलेट सिरप लावलेलं आहे आणि ते मस्त आता खाणार आहे. माझ्यासाठी पण छान ब्रेड कडक करते. मम्मा मी हे करू स्विनलला बोलले होते मी की तुम्हाला मी अंडा ब्रेड करून देते, तर नको म्हणले, चॉकलेट सिरपच पाहिजे. आणि त्यांना आवडतं हे चॉकलेट सिरपला ब्रेडला चॉकलेट सिरप लावलं ना छान लागतं, खातात ते. आणि हे मी नेहमी बाजारामध्ये आपलं किराणामध्ये भरत असते आणि हे चॉकलेट सिरप मी शिऱ्यामध्ये पण टाकते, ते पण खूप छान लागतं. आणि इकडे हे बाबा आले आहे शटरला ग्रीस लावण्यासाठी. तर माझं शटर आहे ना खूप जड जात होतं, तर ते आले होते. नेमके मी सकाळीच आठवण केली होती की बाबा आले तर बरं होईल, आणि ते आले आणि त्यांनी मस्त असं शटरला ग्रीस वगैरे लावून दिलं आणि थोडंसं तरी हलकं झालं ते. पार्लर चालू केल्यापासून हे नेहमी येतात बाबा आणि त्यांचं वय 77 आहे. तर खूप कष्ट करतात आणि ते मला बोलले की मी नेहमी नाही येत, असं महिन्यातून एकदा तरी येतो. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला? बाय.